तर महाराष्ट्रामधील एकंदरीत राजकीय परिस्थितीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एबीपी न्यूज आणि एबीपी माझाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर सर। त्यांच्याशी आपण थेटपणे जाऊन गेस्ट सेंटरला चर्चा करणार आहोत। राजीव सर, माझा गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत। सध्याची राजकीय परिस्थिती आपण सगळेजण फार जवळनं पाहताना दिसतोय। यापूर्वीचा ट्रेंड वेगळा होता, मात्र आता राजकीय महत्त्वाकांक्षी पोटी एकमेकांसमोर राजकीय नेते उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं। ही राजकीय परिस्थिती एवढ्या वर्षांच्या काळात आपणही पहिल्यांदा पाहिली असेल कदाचित। विशाल, म्हणजे जेव्हा नेते इलेक्शनला लढतात, इलेक्शनला उभे राहतात, तेव्हा अर्थातच एकमेकांच्या समोर उभे ठाकतात। या इलेक्शनचं जर आपण वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्राच्या दृष्टीनं बघायचं म्हटलं तर एकमेकांचे नातेवाईक असलेली मंडळी एकमेकांच्या समोर मोठ्या संख्येनं उभी असलेली आपल्याला दिसत आहेत, जे महाराष्ट्रात होत नव्हतं असं नाही आहे, पण या खेपेला जरा ते प्रकर्षानं जाणवावं अशा रीतीनं घडताना दिसतंय। आणि त्याचं कारण आहे अर्थातच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा नणंद भावजाईमधला होत असलेला सामना। खरं तर महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी नाती बाजूला ठेवून एकमेकांच्या समोर उभं राहण्याच्या घटना काही फार नव्या आहेत असंही नाही। यापूर्वी अशा घटना महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। स्थानिक पातळीचं राजकारण, काही वेळेला राज्य पातळीवरचे नेते सुद्धा त्यांच्या कुटुंबांमध्ये राजकारणाला मग प्राधान्य देऊन नात्यांना बाजूला सारून ती एकमेकांच्या समोर उभी ठाकल्याची आपल्या समोर उदाहरणं आहेत। पवार कुटुंबामध्ये आत्ता जे सुरू आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ही गोष्ट वारंवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे किंवा शरद पवार ही सांगत होते की आम्ही नातं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आम्ही राजकारण बाजूला ठेवू पण आम्ही नाती सांभाळू। प्रत्यक्षामध्ये राजकारण हे अशी काहीतरी त्याच्यामध्ये मोहाची जादू आहे की असं कितीही म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये जेव्हा राजकारण येतं तेव्हा नाती बाजूला सारली जातात। आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हेच एकमेव या आत्ताच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर नातेवाईक उभे आहेत असं नाही आहे। तर आपण धाराशिवमध्ये जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध त्यांच्या चुलत भावाच्या पत्नी असलेल्या अर्चना ज्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, त्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर, भाजपमध्ये असलेल्या आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत आणि तिथं एक प्रकारे दीर विरुद्ध भावजय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर म्हणजे अगदी फार पूर्वी अशी कुटुंबामध्येच एकमेकांच्या समोर उभी ठाकल्याची राजकारणासाठीची उदाहरणं फार पूर्वीचं जायला म्हणजे जर आपण विचार केला तर मला महाराष्ट्राच्या राजकारणामधलं असं सगळ्यात प्रमुख ठसठशीत जे घराणं किंवा जे घर आठवतं ते साधारण 78-80च्या सुमारामध्ये कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन सख्खे भाऊ, जसं पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे सख्खे भाऊ, नंतर त्यातला एक दत्तक गेला आणि त्यामुळं एक निंबाळकर झाले, एक पाटील झाले आणि त्यामुळं म्हणजे सख्खे भाऊ नंतर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले। तसंच कराडमध्ये यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले हे दोन सख्खे भाऊ, त्यातला एक दत्तक गेलेला, त्या दोघांमधला जो राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला तसा संघर्ष दोन सख्ख्या भावांमधला त्याआधी पाहिला गेलेला नव्हता। तिथून जे आपल्याकडं एक कुटुंबामध्ये राजकारण करणं आणि त्याच्यातून एकमेकांच्या समोर उभं ठाकण्याची जी एक मोठी परंपरा निर्माण झाली, तसंच म्हणजे त्याच मालिकेमधलं दुसरं मोठं मला जे आठवतं ते मालेगावचे बळीराम हिरे आणि त्यांच्या भावजाई असलेल्या पुष्पाताई हिरे यांच्यामधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं बघितला। अनेक उदाहरणं अशी आहेत की जिथं एकमेकांच्या समोर राजकारणासाठी लोक उभी राहिली, एकमेकांविरोधात लढले। त्यासाठी जसं महाभारतामध्ये सगळी शस्त्रास्त्र वापरली गेली त्या पद्धतीनं ती वापरली गेली। काही वेळेला नंतर ती मंडळी एकत्र आली, काही वेळेला वेगळी राहिली। अनेक उदाहरणं आहेत। म्हणजे आपण अगदी जिल्हावार जर बघायचं झालं तर साताऱ्यामध्ये
उदयनराजे जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांना सामना करावा लागला, त्यांनी सामना केला. ते त्यांचे चुलते जे तत्कालीन मंत्री होते, काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अभयसिंहराजे भोसले त्यांच्याशी आणि नंतर त्यांचे चिरंजीव असलेल्या शिवेंद्रराजेंशी या भोसले कुटुंबामधला संघर्ष आजही काही पूर्णपणानं संपलेला दिसत नाही आहे, जरी दोन्ही हे चुलत भाऊ आता भाजपमध्ये आहेत. तसाच आपण जर सोलापूरमध्ये बघायला गेलो तर सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू दिलीपसिंह मोहिते पाटील हे मधल्या काळामध्ये भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होते, तिकडनं ते निवडून आले होते आणि विजयसिंहांच्या विरोधामध्ये ते उभे राहिले होते. नंतर विजयसिंह मोहिते पाटीलच BJPमध्ये गेले. आता तिथंही पुन्हा असंच बघायला मिळते की रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार आहेत, पण त्यांचे चुलत बंधू धैर्यशील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील आणि तिथं पुन्हा कदाचित एकमेकांच्या समोर उभं राहण्याची वेळ त्यांच्यावर येईल. सगळ्यात इंटरेस्टिंग जे होतं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या मुलानंच बंडाचा झेंडा फडकवला होता. नंतर त्यांची पत्नी रूपाताई या आपल्या सासऱ्यांच्या विरोधात लढल्या. नंतर रूपाताईंचे चिरंजीव संभाजीराजे हे आपल्या आजोबांच्या विरोधात उभे राहिले आणि एक प्रकारे म्हणजे आजोबा विरुद्ध नातू, सासरा वर्सेस सून, वडील वर्सेस मुलगा असा संघर्ष तिथं आपल्याला पाहायला मिळाला. कोकणामध्ये तटकरे कुटुंबामध्येही या प्रकारचा संघर्ष झालेला आपण पाहिला होता. विदर्भामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील आणि विदर्भामध्ये रणजित देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू अनिल देशमुख यांच्यामधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला. अनेक अशी कुटुंब आहेत की ज्यांच्यामध्ये राजकारणामध्ये आपलं वर्चस्व राहावं यासाठी एकमेकांच्या समोर शस्त्र परजून कुटुंब एकमेकांसमोर उभी राहिल्याचं आपल्याला अनुभवायला आलेलं आहे. आणि एक प्रकारे जे महाभारतामधलं सगळं महाभारतामध्ये जसं रणांगण होतं तसं या कुटुंबांचं रणांगण झालं आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युद्ध झाल्याचंही आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. या निवडणुकीमध्येही आपण ते पाहतो आहोत. बरोबर आहे. पण राजीव सर, सर्वसामान्य आणि माझ्याही मनात एक प्रश्न निर्माण होतो अशा वेळेला की एकमेकांवरती हे पक्ष घराणेशाहीचे मोठमोठाले आरोप करतात, मात्र ज्या वेळेला राजकीय संघर्ष करायची वेळ येते त्यावेळेला मग आपल्या परंपरा असतील किंवा आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यांनी पाळलेल्या ते सगळं बाजूला सारायचं आणि मग नातेवाईकांनीच एकमेकांसमोर उभं राहायचं. मग अशा वेळेला पक्षनिष्ठा असेल किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला गुंडाळून थेटपणे नातं थिटं होत आहे का राजकारणासमोर? नाही, त्याच्यामध्ये घराणेशाहीचे आरोप सर्रास केले जातात. पण अलीकडंच 2 दिवसांपूर्वी हिंदुस्थान टाइम्समध्ये या संदर्भातला एक रिपोर्ट होता सुनेत्रा चौधरी यांचा आणि त्यांनी आत्तापर्यंत जी तिकीटं दिली गेलेली आहेत तर आपल्याकडचे 2 प्रमुख पक्ष आहेत, एक आहे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा आहे काँग्रेस. तर या 2 पक्षांनी ज्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्यातनं हा निष्कर्ष काढला होता की घराणेशाहीचे आरोप जरी एकमेकांवर हे दोन्ही पक्ष करत असले तरी आत्ता दिल्या गेलेल्या तिकिटांपैकी 5 तिकिटांमागं भाजपनं 1 तिकीट घराणेशाहीशी संबंधित व्यक्तीला दिलेलं आहे आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे प्रमाण 4-1 असं आहे. म्हणजे काँग्रेसनं जर 4 उमेदवाऱ्या दिल्या असतील तर त्यातली एक व्यक्ती, एक उमेदवार हा घराणेशाहीतून आलेला उमेदवार आहे आणि भाजपच्या बाबतीमध्ये 5तून 1 उमेदवार हा घराणेशाहीतून आलेला आहे. त्यामुळं घराणेशाहीचे आरोप कोणत्याही पक्षानं कोणावरही कितीही केले तरीसुद्धा घराणेशाही हा आता आपल्या लोकशाहीचा, आपल्या राजकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या पक्षांच्याकडं आणि ज्या नेत्यांची मुलं बाळं राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडं एक ठराविक उत्तर आहे जे म्हटलं तर बिनतोड आहे की जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का नाही होणार. आणि जर त्याला ॲडव्हान्टेज त्याचं भले मिळत असेल तरीसुद्धा त्याला शेवटी निवडती ती जनता. त्यामुळं जर जनतेची त्याला मान्यता मिळत असेल तर आक्षेप घेणारे तुम्ही कोण. तर या पद्धतीचा युक्तिवाद केला जातो. मुद्दा हा की घराणेशाहीचे आरोप एकमेकांवर तोंडदेखलेपणानं केले जातात. प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजू या घराणेशाहीच्या चिखलामध्ये सारख्याच रुतलेल्या आहेत.
बरं, युद्धात आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ आहे असं म्हटलं जातं. मात्र आता जसं तुम्ही मतदारांचा मगाशी उल्लेख केला, त्या मतदारांच्याच बाजूने मला प्रश्न करायचा आहे. मग राजकारणात चुकीला माफी नाही असं म्हणायची वेळ आता मतदारांवर आलेली आहे का? नाही, असं आहे की चुकीला माफी नाही हे म्हणण्याचा अधिकार भारतीय संविधानानं सगळ्या मतदारांच्या हातामध्ये पहिल्या दिवसापासून दिलेला आहे. आणि त्यामुळं ज्या दिवशी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यानंतर जो मताचा अधिकार मिळाला, त्यामुळं जे चुकतायत त्यांना दंडित करण्याचा अधिकार मतदाराच्या हातामध्ये आहेच. प्रश्न असा आहे की तो दंड मतदार, तो अधिकार मतदार वापरतात का? बऱ्याचदा असं होतं की मतदारांच्या हातामध्ये तो अधिकार आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळं मतदार ह्या चुकांकडं, काही वेळेला अक्षम्य अशा घोडचुकांकडं सुद्धा दुर्लक्ष करते आणि भावनिक कुठल्या तरी मुद्द्याच्या आधारे सगळ्या चुकांना बाजूला सारून विशिष्ट पक्षाला, उमेदवारांना त्याच्या प्रेमापोटी मतदान करते. तर चुकीला माफी नाही असं म्हणत शिक्षा करण्याचा अधिकार जरूर आहे. तो वापरला जातो का? तो जर वापरायचा असेल तर भावना बाजूला ठेवून तर्कशुद्धरित्या विचार करून उमेदवारांची निवड आणि त्याच्यातून कोण योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवलं पाहिजे. आपल्याकडच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाकी कशाही पेक्षा, इतर कुठल्याही मुद्द्यांपेक्षा भावना हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आपण एकूणच समाज म्हणून फार भावनिक आहोत आणि त्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन भावनेच्या भरामध्ये मतदान वर्षानुवर्ष आपल्याकडं केलं जातं किंवा केलं गेलेलं आहे. आणि ही आजची गोष्ट नाही आहे. गेल्या 50 वर्षामध्ये अशा इलेक्शन मागून इलेक्शन आपल्याला दिसतील की जेव्हा भावनेचा विचार करून लोकांनी त्या लाटेमध्ये सामील होऊन लोकांनी मतदान केलेलं आहे. बरोबर आहे. तर मुद्दा हा की चुकीला माफी नाही असं म्हणत जो अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे तो बजावला पाहिजे. आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये कोणतीही लहान मोठी इलेक्शन न बघता दरवेळेला उमेदवाराची निवड करताना त्यानं काय चुकीचं केलं आहे, तो काय चांगलं करतोय, त्यानं काय चांगलं केलं आहे, कुणाकडनं अपेक्षा आहेत, कोण त्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, ह्या सगळ्याचा विचार करून मतदान केलं पाहिजे. आणि ते करताना मनोमन जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्या चुका आठवून यांच्या चुकांना आम्ही माफ करणार नाही असा विचार करून मतदान केलं पाहिजे. नक्कीच राजीव सर, सध्या महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती किंवा संपूर्ण देशभरातली अशी आहे की अनेक पक्ष विभागले गेलेले आहेत आणि विभागलेल्या पक्षांकडून आतापर्यंत काही उमेदवार दिले गेलेत, काही उमेदवार द्यायचे बाकी आहेत. त्यामुळे एक संभ्रमावस्था मतदारांमध्ये होती. मात्र तुम्ही केलेल्या विश्लेषणानंतर त्यांचा हा संभ्रम निश्चितच दूर झाला असेल. धन्यवाद, आपण वेळ काढून आलात आणि आमच्याबरोबर या संदर्भातली सखोल चर्चा आणि विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.